नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दिवाळी चालू होणार आहे. तर 28 ऑक्टोबरपासून दिवाळी चालू होणार आहे. दिवाळीचा पहिला दिवा आहे वसुबारस. या दिवसापासून हा पहिला दिवा चालू होणार आहे. तर त्यामुळे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मग दिवाळीमध्ये आपल्याला धनत्रयोदशी ही आहे 29 ऑक्टोबरला, वार आहे मंगळवार. तर ह्या दिवशी आपण धनत्रयोदशी बऱ्याच वस्तू खरेदी करतो, काही वस्तूंचं दान करतो. तर मग या दिवशी आपल्याला घरातच 13 दिवे लावायचे आहेत. तर ते दिवे कुठे लावायचे आहेत आणि मग का लावायचे आहेत आणि नक्की कोणते कोणते दिवे कोणत्या देवांना लावायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवाळी 5 दिवसाची असते. आपण वर्षभरातूनच एकच वेळा दिवाळी असते. त्यामुळे मग ह्या दिवसात आपण काही सेवा करतो, जे पण काय लक्ष्मी माताचे उपाय करतो, सेवा करतो, त्याचंच फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि लक्ष्मी माताची कृपा आपल्या घरावर राहावी, कायम राहावी, घरातील अडीअडचणी दूर व्हाव्या म्हणून आपण वेगवेगळ्या सेवा करतो. तर मग ह्या दिवशी काय करायचं आहे, धनत्रयोदशी या दिवशी तर आपण धन्वंतरी देवीची आणि माता लक्ष्मीची, कुबेर यंत्र यांची किंवा कुबेर देवाची आपण पूजा तर करतोच. पण याच्या व्यतिरिक्त आपण जे दिवे लावणार आहात ते कुठे दिवे लावायचे आहेत आणि कोणते कोणते दिवे लावायचे आहेत. तर ही पूजा झाल्यानंतर धनत्रयोदशी या दिवशी आपण धनाची वगैरे पूजा केल्यानंतर मग ती पूजा करून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हे जे दिवे लावायचे आहेत ते संध्याकाळी लावायचे आहेत ही पूजा झाल्यानंतर. त्यासाठी तुम्हाला काही पूजा वगैरे मांडायची आवश्यकता नाही. पण एवढीच काळजी घ्या, तुम्हाला जर प्रत्येक ठिकाणी दिवे लावणं शक्य होत असेल तरच लावा. कारण प्रत्येकांच्या घरी लहान मुलं असतात, दिवाळीमध्ये सजावट वगैरे केली जाते घरांची. त्यामुळं जर शक्य होत नसेल तर हे दिवे सगळे तुम्ही देवापुढेच लावू शकता एका ठिकाणी. तर मग याची तुम्ही काळजी घेऊ शकता. जर ज्यांना शक्य होत असेल त्यांनीच मग हे प्रत्येक ठिकाणी दिवे लावू शकता. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दिवे कसे लावायचे आहेत, सगळे 13 जे दिवे लावणार आहोत आपण, तर त्यातले 12 दिवे आपल्याला तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे किंवा तिळाच्या तेलाचे लावायचे आहेत. तर त्यासाठी दिवे कशाचे बनवायचे आहेत, कणकेचे दिवे बनवायचे आहेत. त्यात हळद मीठ वगैरे काहीच न टाकता. जर तुम्हाला कणकेचे दिवे बनवणं शक्य होत नसतील तर मग तुम्ही पंती वगैरे घेतलात तरी हरकत नाही. तर मग कणकेचे दिवे बनवायचे आहेत. आणि मग एक दिवा आपल्याला 13वा दिवा एक तुपाचा बनवायचा आहे. आणि बाकी सगळे दिवे आपल्याला तिळाच्या तेलाचे आणि किंवा मोहरीच्या, किंवा ते जरी नसेल तर तुम्ही मग साधं तेल पण वापरू शकता. तर मग हे काय करायचं आहे, हे जे दिवे लावणार आहात, ज्यावेळेस आपली पूजा होईल धनत्रयोदशी या दिवशी संध्याकाळची पूजा वगैरे होईल, दिवाबत्ती लावून झाल्यानंतर मग दिवे लावायचे आहेत तुम्हाला. तर पहिला दिवा आपण म्हणजे सगळ्यात ज्यावेळेस आपण देवांची म्हणजे पूजा वगैरे करतो देवघरातली, त्यावेळेस मग कोणतीही पूजा करत असताना आपण सगळ्यात पहिलं गणपती बाप्पांचीच पूजा करतो. त्यामुळं पहिला दिवा आपल्याला गणपती बाप्पाला लावायचा आहे. आता गणपती बाप्पा म्हणजे कुठे, देवपूजेमध्ये देवघरामध्ये तुमचे गणपती बाप्पा असतीलच. तर मग तुम्हाला तिथे जर जागा असेल गणपती बाप्पाच्या जवळ दिवा लावण्यासाठी तर तुम्ही दिवा तिथे लावू शकता. आता हे प्रत्येक देवाच्या ठिकाणी तुम्हाला जर दिवा लावणं शक्य होत नसेल तर तुम्ही हे सगळेचे सगळे दिवे तुम्ही देवघरात पुढं लावू शकता. जर यातलं फक्त एकच दिवा आहे की तो फक्त तुळशीला लावायचा आहे, ते तुम्हाला पुढे सांगनच मी. गणपती बाप्पाला दिवा लावून झाल्यानंतर मग माता लक्ष्मीच्या मूर्तीपुढं दिवा लावायचा आहे. तर ज्यावेळेस आपण पूजा मांडली आहे त्यामध्ये आपण माता लक्ष्मीची पण पूजा करणार आहोत. त्यामुळं मग तिथे दिवा ठेवलात तुम्ही तरी हरकत नाही. आणि त्यानंतर मग आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. आणि त्याच्यानंतर धन्वंतरी देवांना मग आपल्याला दिवा लावायचा आहे. आता या दिवशी आपण धन्वंतरी भगवानांची तर पूजा करणारच आहोत. मग त्या पूजेमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आणि कुबेर यंत्र जे आहे तर कुबेर देवांना पण तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता कोणाकडे जर नसेल कुबेर भगवानांची मूर्ती तर त्यांनी मग कुबेर यंत्र आहे तर त्या कुबेर यंत्राच्या तिथे तुम्हाला मग दिवा लावायचा आहे.
आणि त्यानंतरचा दिवा म्हणजे एक तुळशीला लावायचा आहे. तर तुळशीला दिवा लावायचा आहे, तो आपल्याला तुळशीच्याच ठिकाणी लावायचा आहे. तुम्ही बाकीचे दिवे जर देवघरापुढे लावणार असताल सगळे, तर मग तुळशीचा दिवा आपल्याला तुळशीच्याच ठिकाणी लावायचा आहे. पण तो दिवा आपल्याला तुपाचा घ्यायचा आहे, तेवढा एकच दिवा. त्यामुळे याची काळजी घ्या तुम्ही. आणि हा एक दिवा तुळशीला लावायचा आहे आणि तो पण तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि एक दिवा लावायचा आहे गोमातेला. म्हणजे आता जर तुमच्या जवळपास जर गोठा असेल, तुमच्या घरी जर गायी असतील, तर तुम्ही एक दिवा गाईला लावायचा. म्हणजे तुम्ही काळजी घ्या तिथे कोणाला काय भाजणार वगैरे नाही, अशा पद्धतीने मग तुम्ही दिवा लावा. जर ह्या गोष्टींकडे जर तुम्हाला लक्ष द्यायला जमत नसेल ह्या दिवशी, म्हणजे काय होतं, सण वगैरे असले की बायकांची गडबड वगैरे असते, इकडे तिकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे मग काही विपरीत घडण्यापेक्षा तुम्ही हे जे सगळे दिवे आहेत ते सगळे दिवे तुम्ही देवापुढे लावू शकता. फक्त एक दिवा तुम्ही तुळशीला लावलात तर हरकत नाही. गोमाताचा दिवा झाल्यानंतर यमाचा दिवा लावायचा आहे आपल्याला. आणि यमाचा दिवा, मग जो यमाचा दिवा लावणार आहे आपण, तो फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे त्या दिव्याचं. आणि त्यानंतर आपण जिथे घरात पाणी प्यायला माठ म्हणा किंवा हंडा म्हणा जे असेल, तो दिवा मग एक तिथे ठेवायचा आहे. म्हणजेच की जलदेवता म्हणून ह्या ठिकाणी मग आपल्याला एक दिवा तिथे ठेवायचा आहे. आणि अजून एक दिवा मग गॅसजवळ ठेवायचा आहे. आता गॅसजवळ तर ही तर सगळ्यात अवघड वस्तू आहे, त्यामुळे इथे तुम्ही ठेवूच नका. वाटलं तर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी पण हा दिवा ठेवू शकता, गॅसजवळ ठेवू नका. कारण महिला म्हणजे आपलंच दुर्लक्ष होतं. त्यामुळे मग अशी अवघड रिस्क तुम्ही घेऊ नका. त्यामुळे मग वाटलं तर तुम्ही यापैकी सगळे दिवे देवापुढे लावू शकता. मग त्यानंतरचा दिवा आहे पितरांचा. म्हणजेच की आपल्या घरातील जे कोणी पितर असतील त्यांच्या नावासाठी एक दिवा लावायचा. आता मग त्यावेळेस काय करायचं आहे, तुमच्या घरातील जी कोणी मृत व्यक्ती असेल त्यांचा फोटो वगैरे असेल, तर मग तुम्हाला फोटो पुढं दिवा लावायचा जमत असेल तर फोटो पुढं लावायचा आहे. पण पितरांचा दिवा लावत असताना दक्षिण दिशेकडेच तोंड करून तुम्ही दिवा लावा. हे झालं पितरांचा. आणि मग हा पण दिवा जर तुम्ही देवापुढेच लावणार असेल तरी पण फक्त ह्या दिव्याचं तोंड फक्त दक्षिण दिशेकडे करा. एक पितरांचा आणि एक यमाचा दिवा जो लावणार आहात, ह्या दोनच दिव्यांचं तोंड फक्त तुम्ही दक्षिण दिशेला करा. आणि त्यानंतरचा आहे चित्रगुप्तांचा. तर मग हा दिवा तुम्ही मग देवापुढे लावलात तरी हरकत नाही. आणि एक जो दिवा राहिला आहे शेवटचा, तो म्हणजे मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे. आता या दिवशी आपण दिवे प्रज्वलित तर करतोच, सगळ्या घरांनी दिवे वगैरे लावतोच. कारण वसुबारस झाली ना त्या दिवसापासूनच दिवे प्रज्वलित केले जातात. त्यामुळे मग धनत्रयोदशी या दिवशी तर सगळ्यात जास्त दिवे लावले जातात. कारण धनाची माता लक्ष्मी यांचा दिवस असतो. कुबेर यंत्र म्हणा किंवा धन्वंतरी, भगवान धन्वंतरी यांची आपण पूजा करतो. त्यामुळे मग ह्या दिवशी दिव्यांचं जास्त प्रज्वलित केलं जातं. तर मग हे अशा 13 पद्धतीचे दिवे आहेत. तर यापैकी तुम्हाला जर हे दिवे लावून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जर लक्ष देता येत नसेल, लक्ष ठेवता येत नसेल, तर तुम्ही हे सगळेच्या सगळे दिवे देवापुढे पण लावू शकता. तर म्हणजेच काय होईल की कशामुळं की हे दिवे प्रत्येक ठिकाणी लावून आपल्याला सगळीकडे लक्ष देता येत नाही. आता सगळ्यांच्या घरी लहान मूलबाळ असतात, मोठी पण असतात. नकळत कोणाचा हात म्हणजे नकळत कोणाचा पाय वगैरे लागला तर काही विपरीत घडण्यापेक्षा मग त्यामुळं यातल्या फक्त एक दिवा म्हणजे जो तुळशीला दिवा लावायचा आहे तो फक्त तुपाचा लावा आणि तो तुळशीलाच लावू शकता तुम्ही. मग बाकीचे सगळे दिवे तुम्ही देवापुढे लावलात तरी हरकत नाही. तुमची जी पण काय गरिबी असेल ती निघून जाते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी राहते. तर मग हा जो दिवस आहे धनत्रयोदशी, या दिवशी मग तुम्ही हे असे 13 दिवे लावा. तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा अखंड राहते. पण दिवे लावताना आवर्जून तुम्ही काळजी घ्या. देवापुढे जरी लावलात तरी पण तुम्ही मग काळजी घ्या. आणि दिवाळीमध्ये लहान मुलांची तुमच्या दिव्यांपासून म्हणा, फटाक्यांपासून म्हणा, होईन तेवढी तुम्ही काळजी घ्या. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.